मित्रांनो, आता 1 ऑगस्ट 2025 पासून म्हणजे येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये देशामध्ये एक नवीन योजना लागू केली जाणार आहे, ज्यामुळे नोकरी शोधणाऱ्या, नोकरी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा बदल समोर आणला जाणार आहे। तुम्ही फक्त नोकरी शोधत आहात का, की तुम्हाला तुमच्या पहिल्या नोकरीवर आता सरकारकडून बोनस देखील मिळवायचा आहे? हो, हे खरं आहे। योजना लागू झाल्यानंतर तुमच्या पहिल्या नोकरीवर एका महिन्याचा EPF पगार बोनस सरकारकडून दिला जाणार आहे। म्हणजे नोकरी मिळवा, पगार घ्या आणि त्यावर EPF वरचा बोनस देखील मिळवा, तोही थेट खात्यामध्ये। हे सगळं नेमकं कसं होणार, यासाठी पात्र कोण असतील आणि कंपन्यांना याचा फायदा काय, संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांसोबतही शेअर करा। भारत सरकारने 1 जुलै 2025 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ELI एम्प्लॉई लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम ही मंजूर केली। या योजनेलाच आता PMVBRY म्हणजेच प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना देखील म्हटले जाते। या योजनेचा प्रमुख उद्देश पुढच्या 2 वर्षात किमान 3.5 कोटी नव्या नोकऱ्या निर्माण करणे आणि EPFO मध्ये नवीन एम्प्लॉई जोडणे हा आहे। ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार असून ती 31 जुलै 2027 पर्यंत सुरू राहणार आहे, म्हणजे पुढच्या 2 वर्षांसाठी। म्हणजेच या 2 वर्षात नवनवीन नोकऱ्या तयार होतील आणि जॉईन होणाऱ्या प्रत्येकाला सरकारकडून बोनस दिला जाईल। सरकारने यासाठी तब्बल 99,446 कोटींचा निधी मंजूर देखील केला आहे। म्हणजे ही योजना फक्त कागदोपत्री राहणार नाही, तर ती प्रत्यक्षात देखील उतरवली जाणार आहे। या योजनेअंतर्गत 2 पार्ट असतील, पार्ट A, पार्ट B। पार्ट A मध्ये पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांसाठी बंपर बोनस असेल। जर एखादा कर्मचारी पहिल्यांदाच EPFO अंतर्गत रजिस्टर्ड होतोय, नोंदणीकृत होतोय, म्हणजेच कोणतीही कंपनी जॉईन केल्यानंतर आपल्याला EPFO अंतर्गत जॉईन करून घेतले जाते। तसेच जर पहिल्यांदाच एखादा कर्मचारी EPFO अंतर्गत रजिस्टर्ड होत असेल आणि त्याचा पगार हा महिन्याला 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर त्याला एका महिन्याचा EPF वेटेज बोनस मिळणार आहे, जो असेल कमीत कमी 15,000 रुपयांपर्यंत। आणि हा बोनस कसा दिला जाणार, तर पहिला हप्ता मिळेल नोकरीवर रुजू झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यानंतर आणि दुसरा 12 महिन्यानंतर। यासाठी एक फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम पूर्ण करावा लागणार आहे। पण इथे एक अट टाकण्यात आली आहे, या पैशांचा काही भाग सेव्हिंग्स इन्स्ट्रुमेंटमध्ये लॉक केला जाणार आहे। म्हणजेच हे पैसे खर्च न होता बचत म्हणून साठवून ठेवले जातील। आणि या योजनेचा पार्ट B म्हणजे कंपन्यांसाठी असलेला फायदा। म्हणजे जसा एम्प्लॉयला आता बोनस म्हणून फायदा मिळतोय, तसा एम्प्लॉयर किंवा नियोक्ता ज्याच्या अंडर हे एम्प्लॉईज किंवा कर्मचारी काम करणार आहेत, त्यांना सुद्धा म्हणजेच कंपन्यांना सुद्धा फायदा मिळणार आहे। जर कोणत्याही EPFO अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या कंपनीने नवीन कर्मचारी घेतले, तर त्यांना देखील प्रत्येक कर्मचाऱ्यावर दरमहा 1,000 ते 3,000चे प्रोत्साहन दिले जाणार आहे। म्हणजे जर जॉईन होणाऱ्या नवीन एम्प्लॉईजचा पगार, नवीन कर्मचाऱ्याचा पगार 10,000 रुपयापर्यंत असेल, तर त्याच्या मागे कंपनीला 1,000 रुपये प्रोत्साहन दिले जाईल। जर पगार हा 10,001 ते 20,000पर्यंत असेल, तर 2,000 रुपयांचे प्रोत्साहन मिळेल। आणि पगार हा 20,001 रुपयापासून 1 लाख रुपयांपर्यंत असेल, तर कंपनीला 3,000चे प्रोत्साहन दिले जाणार आहे प्रति एम्प्लॉई, प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पाठीमागे, तोही दर महिना। म्हणजे कर्मचारी जितके दिवस त्यांच्याकडे काम करेल तितके महिने हा प्रोत्साहन निधी त्यांना दिला जाणार आहे। परंतु कंपन्यांसाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत। ही योजना लागू होण्यासाठी जर कंपनी 50 पेक्षा कमी एम्प्लॉईजची असेल, म्हणजे जिथे 50 पेक्षा कमी कर्मचारी काम करत असतील, तर कमीत कमी 2 नवीन कर्मचारी भरती केले पाहिजेत। आणि जर कंपनीमध्ये 50 पेक्षा जास्त एम्प्लॉईज असतील, 50 पेक्षा जास्त कर्मचारी असतील, तर अशा वेळेस नवीन 5 कर्मचारी भरती झाले पाहिजेत। उद्योग क्षेत्र हे जर मॅन्युफॅक्चरिंग असेल, तर अशा वेळेस दिला जाणारा हा प्रोत्साहन 4 वर्षांपर्यंत मिळू शकतो। इतर कंपन्यांसाठी ही मर्यादा 2 वर्षांची आहे। आता या योजनेमुळे नेमका फायदा किती लोकांचा होणार आहे, तर जवळपास 1.92 कोटी कर्मचाऱ्यांना थेट बोनस दिला जाणार आहे आणि अंदाजे 26 लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या कंपन्यांद्वारे तयार केल्या जातील। आता या योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही? जर तुम्ही आधीपासूनच EPFOचे मेंबर असाल, तर तुम्हाला पार्ट A चा लाभ मिळणार नाही, कारण तुम्ही फ्रेशर एम्प्लॉई नाही। पण तुम्ही तुमची एक्झिस्टिंग कंपनी सोडून एखाद्या नवीन कंपनी जॉईन होत असाल, तर त्या नवीन कंपनीला पार्ट B अंतर्गत लाभ मिळू शकतो, कारण त्यांच्याकडे एक नवीन पद भरलं जात आहे। या योजनेमुळे नवीन भरतीला चालना मिळणार आहे। नवीन उद्योग, नवीन कंपन्या नवीन लोकांना कामावर घेतील आणि EPFO मध्ये कव्हरेज वाढेल। सरकारचा अंदाज आहे की यामुळे
देशातील नोकरदार वर्ग हा मजबूत होईल आणि आर्थिक शिस्त देखील वाढेल. मित्रांनो, नोकरीसाठी स्पर्धा नेहमीच असेल, पण आता पहिल्यांदा नोकरी लागली तर सरकारकडून बोनसही मिळणार आहे आणि कंपन्यांना देखील नवीन उमेदवार, नवीन कर्मचारी ठेवण्याचे प्रोत्साहन मिळणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुमच्या परिचयातील प्रत्येकाला सांगा, म्हणजे ज्याला गरज असेल, ज्याला नवीन नोकरी लागणार असेल त्याचा फायदा होईल. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.